हॅलो, नमस्ते. मी डॉक्टर प्रगती ताम्हाणे. मी एक आयुर्वेदिक फिजिशियन आहे. माझी चिंचवडमध्ये प्रॅक्टिस आहे. डाएट म्हटलं की आपल्या सगळ्यांना फार भीती वाटते की डाएट म्हणजे काय असेल, काय नाही. मी एक स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तर पेशंटना डाएट म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम काय आता पुढे असेल आणि काय सांगतील आणि हे खाऊ नका, ते खाऊ नका असं असतं. तर थोडंसं एक डाएटच्या बाबतीत थोडी माहिती मिळवण्यासाठी असा मी विचार करत होते. माझ्या सोसायटीमधली एक मैत्रीण आहे, तिच्या फॅट लॉसमध्ये मला एवढा डिफरन्स जाणवला. तेव्हा तिला मी विचारलं, तर तिने मला सुजाताचा रेफरन्स दिला. सुजाता चव्हाणशी असं मी पहिल्यांदा भेटले. तिच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की डाएटचे अनेक प्रकार आहेत आणि प्रॉपर डाएट करताना आपण एक प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट किंवा एक प्रॉपर डाएट प्लॅन मिळाला तर तो आपल्याला जास्त फायदेशीर होतो. माझे जे डाएटचे कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये अजून ॲड ऑन करण्यासाठी मी सुजाताच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. माझं स्वतःचं डाएट प्लॅन मी तिच्याकडनं घेतलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती प्रॉपर तुमचं रेग्युलर तुमचं डाएट काय आहे, तुम्ही काय खाता काय नाही, तुमच्या वेळा काय आहेत हे बघून ती कस्टमाइज्ड डाएट प्लॅन प्रत्येक व्यक्तीसाठी देते. तेव्हा ती त्याच्या ओव्हरऑल डेमध्ये जे आपण पूर्ण रुटीनमध्ये काय काय गोष्टी आहेत त्याचा विचार करूनच तो डाएट प्लॅन देते. तिचं थरो कन्सल्टेशन आधी असतं की ज्याच्यामध्ये ती प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट जी आहे त्याबद्दल तुम्हाला विचारते. म्हणजे साधं तुम्ही तेल कोणतं खाता, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिचं लक्ष असतं. तिने दिलेला डाएट प्लॅन फॉलो करताना काही तुम्हाला अडचणी आल्या तर ती कायम एक फोन कॉल अवे फक्त असते. एक मेसेज फक्त तुम्ही टाकला तर ती तुम्हाला त्याचं काय जे उत्तर असेल, सोल्युशन असेल ती लगेच देते. काही खाण्यापिण्याच्या गोष्टी असेल, तुम्ही बाहेर जाणार असाल, बरं नसेल, त्या सगळ्यामध्ये ती तुम्हाला मदत करते. एकंदर माझ्या लक्षात आलं की सुजाताकडे गेल्यावरती आपण जे रोज जेवतो जे आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये असेल तर त्याच्यात काय कमी जास्त आहे, आपण काय ॲड करू शकतो, आपल्या मुलांसाठी काय त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे ओव्हरऑल फक्त तो डाएट तुमच्यासाठी राहत नाही तर तुमच्या घरातल्या पूर्ण डाएटमध्ये तो चेंज होतो हळूहळू. की न्यूट्रिशन ही गोष्ट जी आपण इतकं आपलं लक्ष नसतं त्याच्यावरती आपण विचार करायला लागतो. सुजाताकडे आल्यावर एक अजून गोष्ट लक्षात आली की सुजाता काही असा हातचं राखून ठेवत नाही. काही तुम्हाला कधी वेळ काय असेल तेव्हा ती तुम्हाला मदत करते. आणि माझं हे जे डाएट चालू होतं तेव्हा मी अनेकदा मला हे जमणार नाही, ते जमणार नाही, मी डॉक्टर असून सुद्धा माझा अनेक मी त्रास दिला तिला खूपदा. पण तरी तिने पेशंटली ते ऐकून घेऊन की ठीक आहे तू असं कर तसं कर, एखादं त्याला तिने पर्याय दिला की आज हे खाऊ नको ते खा. आणि ते माझ्या लक्षात आलं की हा जो म्हणजे 1 to 1 जो आपल्याला आहे, ती आपल्याला जो सपोर्ट करते तो खूप महत्त्वाचा आहे. एवढ्या दिवस मी तिच्यावर राहून मी नक्की सांगू शकते की तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर ॲज अ डॉक्टर मी सांगू शकते की डायबिटीज आहे किंवा PCOD आहे तर ती तुमचे आधी मेडिकल रिपोर्ट्स प्रॉपरली स्टडी करेल, तुमची लाईफस्टाईल प्रॉपरली स्टडी करेल आणि मगच ती तुम्हाला तो जो डाएट प्लॅन असेल तो ॲडवाईज करेल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त असेल तर ती तुमच्याशी बोलून ते सॉल्व्ह करून प्रत्येक ह्याला ती एक सोल्युशन आणि ऑप्शन तुम्हाला देईल. तर मी सुजाताला एवढंच म्हणेन की थँक्यू की ह्या सगळ्या गोष्टींवर मी कधी विचार आधी केला नव्हता, पण त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कळल्या आणि मी ते माझ्या रुटीनमध्ये आणि माझ्या पेशंटसाठी सुद्धा आता फॉलो करते. आणि मी सगळ्यांना नक्की सजेस्ट करेन की तुम्हाला जर काही इश्यूज असतील, मेडिकल इश्यूज असतील तर तुम्ही नक्की तिला अप्रोच करा. आणि थँक्यू सुजाता.